केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम. सरकारला निर्णयासाठी दुपारी 3 पर्यंतचा वेळ. आज दुपारी होणाऱ्या सीजेपी आणि सरकारच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर पंतप्रधान मोदींच्या खुर्चीला धोका. राजीनाम्याशिवाय शांत बसणार नाही, अभिजित दिपकेंचं सरकारला आव्हान. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारकडून कारवाईचा बडगा. एनटीए मधील 47 अधिकारी बडतर्फ. काहींवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा. 1 महिन्यामध्ये संपूर्ण परीक्षा यंत्रणेची पुनर्रचना करण्याचे संकेत. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना. न्यायमूर्ती अनु ग्रोवर यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती. तर पेपर फुटी प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी. पेपरफुटी दुरुस्त विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दोषींना 10 वर्षांची शिक्षा आणि दंड. 1 कोटीच्या दंडाची तरतूद. तर फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यात सुनावणी पूर्ण होणार, सूत्रांची माहिती. देशातील तरुणांसाठी पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ संदेश. पेपरफुटी प्रकरणात दिलेल्या सकारात्मक सूचनांसाठी मानले तरुणांचे आभार. तुमच्या हातात बंदुका काठ्या असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे. समोर या, तुमची हुकुमशाही जिंकते कशी, आमचा तिरंगा जिंकतो ते पाहू. मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरेंचं सरकारला आव्हान. दिल्लीमध्ये आंदोलकांशी चर्चा सुरू. चर्चेतूनच मार्ग निघतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार कोसळणार. हिमाचल प्रदेशामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन. चंबा इथं डोंगराचा भाग वाहनांवर कोसळून 13 जणांचा मृत्यू. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक केली पूजा. धाराशिवचं माने दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी. तर पंढरपुरात लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा महासागर.